एक तर प्रथम तुमची माफी मागतो, यायला उशीर आम्हाला झाला आणि तुम्ही समजलं मला 8 वाजल्यापासून तुम्ही इथं बसलाय, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कामाबद्दल तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना रोज सकाळी चक्कर असते माझी. गटर असू दे, लाईट असू दे, कुठल्याही कामाला कमी पडलो नाही. फक्त एक ड्रेनेज काम राहिलंय आपलं इथं, ते देखील येणाऱ्या काळात लवकरात लवकर 6 महिन्याच्या आत ड्रेनेज पण आपल्या इथं पूर्ण होईल, त्याची पण गवाही देतो मी. बाकी आरक्षण आपल्या या सगळ्या गुंठेवर आरक्षण जे होतं ते आरक्षण उभवायचं काम मी माझे सहकारी मंगेशराव आम्ही तेही केलोय. बाकीचं खुलासा त्यांनी बोलतील आरक्षण हो. रस्ता असून ते रस्ता आपण केलं, समोर फक्त आता जे येणारे लोक आहेत पूर्ण भूल चापा द्यायला लागले. ते भाजप आणि राष्ट्रवादी यांची वरती युती आहे आणि ही लोक जातीवाद पसरवण्याचं काम करतात. घड्याळ म्हणजे कमळ आहे, घड्याळ म्हणजे कमळ आहे, त्यांची युती आहे. सांगताना मग सांगायला लागले त्यांनी राष्ट्रवादीचं आम्हाला एक मत द्या, घड्याळामध्ये द्या. पण तुम्ही महिलांना जास्त माहित नाही. 2-3 मीटिंग मध्ये मी असंच बोलल्यानंतर महिलांना म्हणले आम्हाला माहितच नव्हतं. घड्याळवाले हे भाजपचे आहेत, घड्याळ म्हणजे भाजपच आहे, त्यांची युती आहे. त्यांच्या भूल तापाला पडू नका. उगाच यायचं लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार, पैसे दे, तुमचे आमचे पैसे टॅक्स मधून आपल्याला द्यायला लागले. ते कोण बंद करणार नाही, ही योजना चालल किंवा बंद होईल ते पुढचं भाग आहे. पण जे लोक यायला लागले त्यांचं भूल तापा न पडता तुम्ही काँग्रेस पक्षाच्या 4 एक विचाराची नगरसेवक आली आहे, त्यांना मतदान भरघोस मतदान द्या आणि आम्हाला 4 जणांना निवडून द्या, हीच मी अपेक्षा करतो. जास्त न बोलता अनेक 2 ठिकाणी मिटिंग आहे, बाकीचं मंगेशराव बोलतील. यामध्ये मी थांबतो. जय हिंद, जय. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी पुन्हा एकदा येताना अतिशय आनंद होतो. आज वार्ड क्रमांक 15च्या इलेक्शन साठी आम्ही मतं मागण्यासाठी आज तुमच्या समोर इथं उपस्थित आहे, उभा आहे. आज खरं सांगायचं झालं तर ह्या भागात काम करत असताना फिरोजबाई असू देत, आमच्याबरोबर बाकीचे नगरसेवक असू देत, हे आम्ही ह्या भागात काम करत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास काम करण्याचं कारण तुम्हाला सांगतो. एका विचाराच्या आणि एका पक्षाची निवडून आल्यामध्ये ह्या भागामध्ये निधी आणण्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न आम्ही चौघांनी मिळून केला. तर ही 4 एका पॅनलची निवडून आल्यामुळे हा फरक पडतोय, लक्षात ठेवा. जर का तुमच्या डोक्यामध्ये असेल की 2 ह्याला देऊया 2 त्याला देऊया, ह्या गोष्टी चालणार नाहीत. कारण ही 2 आलेत आणि त्या पक्षात 2 आलेत तर आयुष्यभर 5 वर्ष भांडतच बसावं लागेल नगरसेवकांना. म्हणून तुम्हाला एक विनंती आहे की मतदान करत असताना चौघांना 4 जणांना हातावर मतदान करणं गरजेचं आहे. आज तुम्हाला मला असं कळलं की ह्या गल्लीत का पलीकडच्या गल्लीमध्ये मीटिंग झाली राष्ट्रवादी आणि भाजपवाल्यांची, आणि त्या लोकांनी काय केलं की बाबा लाडकी बहीण योजनेचं कारण सांगून यामध्ये मतं मागण्याचा प्रयत्न केला. तर लाडकी बहीण आणि सांगली महापालिकेचा कुठलाही संबंध नाही. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. लाडकी बहीण योजनेचं आम्ही दाखवायचं आणि वेगवेगळ्या वस्तूतून वेगवेगळ्या टॅक्स जीएसटी गोळा करायचं. आज तुम्ही साधा विचार करत नाही. आपण आणणाऱ्या घरात बाजार भरणाऱ्या एखादी पिशवी भरून ये झालं तर 10,000 संपले कधी कळत नाही. हे का झालंय? हे प्रत्येक गोष्टीवरचा टॅक्स, वस्तूवरचा टॅक्स वाढवल्यामुळे ही गोष्टी घडल्या. आज आपल्या एखाद्या मुलगीचा, आज आपल्या एखाद्या बहिणीचं लग्न करायचं झालं तर सोनं खरेदी करायला गेलं तर तुम्हाला माहित आहे 1.5 लाख रुपये तोळा सोनं आहे. आणि ज्यावेळी काँग्रेस सरकार होतं त्यावेळी 40,000 रुपये तोळा सोनं होतं, लक्षात ठेवा, ही विसरू नका तुम्ही. आज गाडीत पेट्रोल टाकायचं झालं तर 110 रुपये मोजायला लागतात 1 लिटर पेट्रोल.
आणि ज्यावेळी काँग्रेस सरकार होतं तो 50 ते 60 रुपयाला पेट्रोल आपल्याला मिळत होतं. तर अशा पद्धतीची लोक आपल्या समोर आहेत की खोटं बोलायचं आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या खिशाला कात्री मारायची, अशा पद्धती लोक आज तुमच्या समोर उभा आहेत. जाती जातीमध्ये भांडणं लावायची आणि मताचा लोभ मागायचा. पण आज इथं आम्ही तुमच्या समोर आहे. हा ह्या दिल्लीतला रस्ता असू दे, समोरचा कॉन्क्रीट रस्ता असू दे, या LED लाईट असू दे, येणारे घंटागाडी असू दे, या सगळ्या गोष्टी ह्या प्रभागामध्ये निवडून आल्यानंतर आम्ही केल्या. तुम्ही 100 फुटीची परिस्थिती बघा. 5 वर्षापूर्वी 100 फुटी काय होती तुम्हाला पण माहित आहे. रस्ता आहे का खड्डा आहे कळत नव्हतं. आज ती 100 फुटी डेव्हलप करायचं काम आम्ही केलंय. डिवायडर आम्ही केल्या, त्यामध्ये LED लाईट बसवायचं काम आम्ही केलंय. आणि फिरवेळी जाता जाता तुम्हाला आरक्षणचा मुद्दा सांगितला. आपल्या लोकांच्या घरावर असणारं आरक्षण 5 प्रकारचं आरक्षण होतं. कोणाला माहित असेल का नाही मला माहित नाही. प्ले ग्राउंड आहे, ओपन पेस आहे, गार्डन आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने 5 प्रकारचं आरक्षण उठवायचं काम कोण केलं असेल ते काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलं. आणि प्रत्येकाला गुंठेवारी प्रमाणपत्र द्यायचं, काढून द्यायचं काम सुद्धा या नगरसेवकांनी केलंय. तर माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे. आज भरपूर आमच्या मीटिंग आहेत. मीटिंग लागण्याचं कारण पण तुम्हाला सांगतोय, तुमचं असणारं प्रेम आमच्यावरचं आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक भागामध्ये आम्हाला सगळीकडे बोलवलं जातंय आणि आम्ही सगळीकडे जातोय. जाण्याचं कारण म्हणजे लोकांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, लोकांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत, म्हणून प्रत्येकाच्या दारात आम्ही जातोय. आम्ही कुठल्या फुलतापा मागून मतं मागत नाही. आम्ही केलेल्या विकास कामावर आणि येणाऱ्या 5 वर्षात आम्ही काय करणार आहे या गोष्टी सांगून आम्ही लोकांच्या दारात मतं मागतोय. तर तुमची जास्त वेळ न घेता आम्हाला पुढच्या मीटिंगला जायचं आहे. आणि कुणाला काय शंका असतील तर सांगा, आम्ही तुमचे ऐकून घेतो. आणि येणाऱ्या 16 तारखेनंतर एक सुद्धा शंका राहणार नाही, एवढी गवाही तुम्हाला मी देतो. आणि मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराज. नेतृत्वाखाली मागील 5 वर्षांमध्ये अतिशय कठीण असा प्रश्न जो होता आरक्षणाचा तो त्यांनी मिटवलेला आहे. वर्षानुवर्षे 50 वर्ष माझ्या माध्यमांचे आरक्षण आपल्या राममाता नगरात काळ्या प्लॉटवर होतं. तो आरक्षण त्यांनी एक 2-3 वर्षाच्या आतच पूर्ण प्रयत्न करून जे एखाद्या आमदारालाही जमलेलं नाही पण या 2 नगरसेवकांनी करून दाखवलं. त्याबद्दल या दोघांचे कौतुक करणं थोडं कमी आहे. आणि लोकांनी आपल्या या भागातला परिसर बघितला तर फार लोकांनी कष्टाने आपली जागा घेऊन आपले त्यावर घर बांधलेले आहे. एखादी पिढी जाते ते एखादी जागा घेऊन घर बांधलेलं आहे. त्यावर आरक्षण असताना या एवढं मोठं पुण्यकाम या दोघांच्या हातून घडलं. त्यामुळे आपण या दोघांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या पॅनलला 4ही उमेदवारांना आपण हात या चिन्हासमोरील बटन दाबून 15 तारखेला होणाऱ्या मतदाना दिवशी अतिशय भरघोस मताने पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे राहावा आणि पॅनल पूर्ण ताकदीने निवडून द्या एवढीच मी आपल्याला विनंती करतो. त्यांचं तोंड उघड केलेलं आल्या आपले सर्वांचे लाडके नेते माननीय फिरोजी पठाण यांचा आपण गल्लीमध्येच मी 25 वर्ष राहिलेली आहे. माझी मुस्लिम समाजाशी नाळ जोडलेली आहे. माझं माहेर आहे गणेशनगर मध्ये. आणि विशेष म्हणजे आता स्त्रीसाठी रोजगार, आरोग्याच्या विषयावर आपल्या सोनलताई बोललेल्याच आहेत. आता गटरी रस्ते हे तर प्रश्न कायम उभा राहतातच. ते सोडून ते तर आपली कामं, विकास कामं केलेलीच आहेत आपल्या मंगेश दादा फिरोज पठाणने. काही 1% कामं काही कारणानं राहिली असतील ती पुढे चालू राहतील. आणि स्त्रियांविषयी रोजगाराच्या, आरोग्याच्या गोष्टी ज्या बोललेल्याच आहेत त्या दोघी मिळून आम्ही त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करील. तसेच प्रभागामध्ये जरा 2 बाजार आपल्या सोमवार बाजार, बुधवार बाजार भरतो. चोरीचं प्रमाण, जरा गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे आपल्या प्रभागामध्ये. त्यासाठी एखादी पोलीस चौकी उभारावी यासाठी आमचे प्रयत्न चालू राहतील. आणि एक प्रश्न म्हणजे बोलायचं, एक म्हणजे आता कसं आहे, एक मला मत द्या, तुम्हाला मत द्या, ती आपल्या जातीची नाही, हे आपल्या जातीचं आहे, असं जातीभेद पसरवतात. तर तुम्ही असल्या भूलथापांवर विश्वास ठेवू नका. आपल्या चारीच्या चारी आपल्या हाताचा पंजा बघा. कसं आहे, ती तर येत नाहीत आणि याच्यामुळे तिसऱ्याचा लाभ असं काही गोष्टी नको. आपलं काँग्रेसच आलं पाहिजे, आपलं पूर्ण पॅनेल आलं की आपल्या पक्षाची ताकद बळकट होते. आणि एका ठिकाणी निधी चौघांचा गोळा झाला की विकास कामं लवकर होतात. त्यामुळे कुणाच्या ऑफरला, बोलथापाला प्लीज बळी पडू नका. आपल्या काँग्रेसला मतदान करा. आपलं काँग्रेस आलं तरच पुढे आपलं सगळं चांगलं आहे. नाहीतर आता बघताय वातावरण कसं चालू आहे. त्यामुळं सहकार्य करा, आपल्या हाताच्या पंजाला मतदान करा, ही माझी कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढे एक मीटिंग असल्यामुळे आमच्या दोघींना जावं लागतंय, तर मी तुमच्या सर्वांचा निरोप देते.
दादा अजून पुढे बोलतील तर थँक्यू. आपण जे उमेदवार आहे त्यांच्या समोर ही आपली समस्या मांडण्यासाठी आपण आलेलो आहे. आता महापालिकेमध्ये बघितलं आपण की 5 वर्ष संपली, मगाशी पण बोललो की 5 वर्ष संपली, 3 वर्ष झालं की 3 वर्ष काय होतं, प्रशासन होतं, त्याच्यामध्ये मग इलेक्शन लागले नाही, त्याच्यानंतर आता इलेक्शन लागलेलं आहे. तर आपण मागच्या वेळी जसं या मान्यवरावर जसं मागच्या वेळी आपण फिरोजभाई पठाण, मंगेशदादा चव्हाण आणि पॅनलला आपण 1% मतदान करून त्यांना आपण निवडून दिलेलं आहे. मग त्याचा आपल्याला फायदा काय झाला की आपल्या भागामध्ये की जे निधी आणून जे रस्ते झाले, ड्रेनेज काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी तुम्ही बघताय की हॉट मिक्स रस्ते झाले डांबरीचे आणि कॉन्क्रीटचे रस्ते सुद्धा झाले, RCC गटर झाले. आता या काही ठिकाणी अशी मोठी समस्या होती. आपल्या ह्याच्यामध्ये काय झालं की हे 5 वर्षाचा कार्यकाळ संपला, मगाशी बोललो मी प्रशासन लागलं, तर त्याच्यामध्ये काय झालं की 3 वर्षाच्या ह्या कार्यकाळामध्ये की आपल्याला बरेच समस्या आल्या. पण ह्याच्यामध्ये सुद्धा की आपल्याला जे पूर्वीची लाईट होते ते लाईटचे पूर्ण 1 सभेमध्ये आपल्या प्रभागासाठी पूर्ण प्रभाग 15 मध्ये तुम्ही जर बघितलं असाल ते पांढरं शुभ्र आपल्याला लाईटा मिळाले. ह्याच्या आधी जे होते ते त्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला जे लाईट लागायचे त्याच्यानंतर शब्दाला मान देऊन सगळेजण आला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि सगळ्यांनी इथं आला आणि बरेच समस्या आहे आणि यांनी आता आपल्याला शब्द दिले, ते शब्द पूर्ण करणार हे सुद्धा मी गवाही देतो आणि कार्यक्रम संपला म्हणून मी जाहीर